आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। मालवण नगर परिषदेत निवडणूक अधिकारी कार्यालयात शिवसेना आमदार निलेश राणेंनी जाऊन कालच्या प्रकरणावर काय कारवाई केली याचा आढावा घेतला। त्यानंतर ते मालवण पोलीस स्टेशनमध्ये पीआय जगताप यांना भेटायला दाखल झाले। काल मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सोबतच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरीही बोलावून घेतलं। मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ निलेश राणेंनी केला। मालवणमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या घरी पैसे जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। असं दिसलं की ह्या ऍड्रेसवर हा सगळा विषय डायव्हर्ट होतोय किंवा जमा होतोय आणि फक्त ती एकच बॅग नाहीये साहेब। रोजची जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, मग रिफिल होणार। बघा, महायुती तर आम्हाला करायचीच होती, आपण का केली नाही? आपण सगळ्यांनी जर महायुती केली असती, आमचं तेच म्हणणं होतं ना, तुम्ही महायुती का नाही केली? मग सिंधुदुर्गात करायला बरं। राणे साहेब स्वतः बोलले होते की महायुती झाली पाहिजे, आम्ही आग्रही होतो। 21 तारखेपर्यंत आम्ही थांबलो, तरी आपण केली नाही। तुम्ही आम्हाला इन्सल्ट केलं, तुम्ही साधे फोनवर पण आला नाही। मग आम्ही काय समजावं? युती तोडायची हिम्मत स्थानिक कुठल्याही पदाधिकाऱ्याला नाही, कारण का मी तिकडेच होतो ना 5 वर्ष बीजेपी मध्ये। मला सगळ्यांचं माहिती आहे ना, हे प्रभाकर सावंत, रणजित देसाई वगैरे वगैरे, चिंदरकर, ही सगळी लोक मला माहिती आहेत ना, त्यांच्या पगारावर आहेत। अहो, ते डोळे टाकू शकत नाही हो। एका व्यक्तीमुळे जर निलेश राणे तुम्ही विलन बनवत असाल भाजप पक्षासमोर, तर मला माझी बाजू तर मांडली पाहिजे आणि मी मांडणार। पण ही गोष्ट खोटी आहे की स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे ही युती तुटली, हे 100% अहो, समोरचा माणूस म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या समोरच्या पक्षातला माणूस घरदार विकून निवडणुकीत उतरलेला आहे, बायकोचं मंगळसूत्र विकून निवडणुकीत उतरलेला आहे, प्रॉपर्टी जी काय त्याची असेल 1 गुंठे 2 गुंठे, कुठे 2 व्हीलर विकून निवडणुकीला पैसा जमा करतोय। कसे लढणार आणि जिंकणार कसे? लढतील ते, पण जिंकणार कसे? गरिबांच्या निवडणुकीमध्ये जर हा सगळा खर्च होत असेल तर मला सांगा, गरीब माणसांनी जायचं कुठे? निलेश राणेंनी पैसे वाटपाचा पर्दाफाश करताना इंस्टाग्राम लाईव्ह केलं होतं। या माध्यमातून कुठल्या कुठल्या गोष्टी समोर आल्यात त्या आपण पाहूया। निलेश राणेंनी भाजप नेते विजय किंजवडेकरांच्या घरावर धाड टाकली आणि 25 लाखांची बॅग पकडली। पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना बॅग ताब्यात घ्यायला सांगितलं। आठ ते 10 भाजप नेत्यांच्या घरांमध्ये अशाच बॅगा असल्याचा आरोप देखील निलेश राणेंनी केला। मालवणमध्ये मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणलेत असा आरोप देखील निलेश राणे यांनी केलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचाराला येऊन गेल्यानंतर पैसे सापडले असा आरोप निलेश राणेंचा आहे। भाजप तालुका अध्यक्ष सावंत पुरावे नष्ट करत होते असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। कोकणातील पैसे वाटपाच्या